कोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण न्यू इयर स्पेशल कोळी पद्धतीचं मटण बनवणार आहोत। तर हे साहित्य घेतले, हे अर्धा किलो मटण घेतलेले आहे, कांदा घेतलेला आहे मोठा एक चिरून, एक सुकं खोबरं भाजून मी त्याची पेस्ट केलेली आहे, आलं लसूण मिरची कोथिंबीरचे हिरवं वाटण तयार केलेले आहे, घरगुती कोळी मसाला आहे, मटण मसाला आहे, हळद मीठ आणि हे फोडणीचे साहित्य घेतले, तेजपत्ता दालचिनी मिरी आणि लवंग। मटण शिजायला वेळ लागते म्हणून आपण कुकरला जरा बॉईल करून घेऊया। ते पहिले ते मटण घेते पहिले कुकरमध्ये। मटण मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहे, थोडी हळद घालायची त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाणी घालते आणि 2 ग्लास पाणी घालायचं आहे, बस एवढंच घालायचं आहे आणि आपल्याला बॉईल करायचं आहे। 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला। आता मी कुकर गॅसवरती ठेवलेला आहे, 4 ते 5 शिट्ट्या घेते। आता आपले 5 शिट्ट्या झालेले आहेत, आपलं मटण शिजलेलं आहे। असं शिजवून घ्यायचं आहे आणि पाणी वगैरे सगळं वापरायचं आहे आपल्याला। ह्याच पाण्यामध्ये आपल्याला रस्सा बनवायचा आहे। आता आपण फोडणी करूया। आता कढई ठेवलेली आहे मी गरम करायला। आता 3 मोठे चमच तेल घालते पहिले। तेल गरम झालंय, आता फोडणीचे साहित्य घालते। आता कांदा परतायचा आपल्याला त्याच्यावर। कांदा चांगला पूर्ण शिजवून घ्यायचा आहे। आता आपला कांदा गुलाबीसर झालाय। आमच्या कोळी समाजामध्ये लग्न कार्यामध्ये अशा प्रकारचं मटण बनतो, त्याच पद्धतीने मी बनवते। ह्या पद्धतीने नक्की बनवा, छान होते। तर मटण तर आपलं शिजलेलं आहे। आता हे मसालाच आपल्याला पूर्ण नीट चांगला शिजवून घ्यायचा आहे। आता आपण हिरवं वाटण घालूया त्याच्यामध्ये। 3 चम्मच घालते। त्याच्यामध्ये मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण हे वापरलेले आहे। 3 चम्मच मी वापरलेले आहे। हे पण चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगले परतायचे आहेत। आता हिरवं वाटण असं परतलंय आपलं तेलावरती। आता आपण मसाले घालूया सगळे। हळद घालते, घरगुती कोळी मसाला आहे, 2 चम्मच घेतलेले आहे, ते घालते। मटण मसाला घातला, चांगले परतते तेलावरती। ते सुकं खोबरं भाजून मी फक्त वाटून घेतलेले बारीक एकदम। 3 चम्मच घेतलेले आहेत मोठे, ते घातले आपण।
आणि असं ड्राय वाटते ना आपल्याला ते परतायला, तर थोडं मटणाचं आपण पाणी घालायचं त्याच्यामध्ये. आपण जे मटण बॉईल केले ना तेच पाणी वापरायचं आहे, तेच घालूया आपण थोडं. चांगलं परतून घेऊया. आता थोडं आपण 2 मिनिटं झाकण देऊया त्याच्यावरती. तर मीडियम गॅसवरती आपल्याला थोडं मसाला परतून घ्यायचा आहे झाकण देऊन 2 मिनिटासाठी. 2 मिनिटं झालेले आहेत, आपण झाकण काढूया. आता तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला, चांगलं परतलंय. आता आपण त्याच्यामध्ये मटण घालूया जे बॉईल केलेलं आहे ते. आता पाण्यासकट घालायचं आहे, कारण आपल्याला रस्सा पाहिजे ना. एक्स्ट्रा पाणी घालायची काय गरज नाही. जे आपण बॉईल करायला ठेवलं होतं तेवढाच घालायचं आहे आपल्याला. आणि बॉईल करताना मी असं मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये, तर आपल्या गरजेपुरताच मीठ घालायचं आहे. आता मीठ घालते मी, पहिला मीठ घातलेलं आहे म्हणून कमीच घालते थोडा. आता 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपल्या मटणाला चांगली उकळी आलेली आहे. आता एवढाच आपला घट्टसर रस्सा पाहिजे, एकदम पातळ नाही, एकदम घट्ट नाही. 2 मिनिटं ओपनमध्ये उकळायचं आणि बंद करायचं, मग आपला मटण रेडी आहे सर्व करण्यासाठी. 2 मिनिटं आपण ओपनमध्ये उकळवलं आहे मटण. आता आपलं मटण तयार आहे. मी गॅस बंद करते. तर अशा प्रकारे आपला कोळी पद्धतीतला मटण तयार आहे. तुम्ही देखील बनवून बघा या पद्धतीने, खूप छान होते. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.